राज्यभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे आता दूध संघांनी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे। कारण आज कोल्हापुराहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या दुधाला चक्क पोलीस संरक्षण देण्यात आलं। आज कोल्हापुरातून एकाच वेळेला रवाना झालेल्या 25 टँकरच्या मागे आणि पुढे पोलिसांच्या गाड्यांचं संरक्षण होतं। या गाड्यांमध्ये पोलिसांचा स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आला होता। त्यामुळे आंदोलनापासून या ट्रकचा बचाव करण्यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते। याच सुरक्षेत निघालेल्या दुधाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांनी। राज्यभरातला शेतकरी संपाव गेलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकजीवनावर जनजीवनावर याचा परिणाम झालेला आहे। जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यामध्ये दूध प्रामुख्याने आहे। हे दूध पोलीस बंदोबस्तामध्ये महाराष्ट्रातल्या इतर सर्वच विभागामध्ये पोहोचवण्याचं काम चालू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातला सर्वात मोठा दूध संघ जो आहे तो म्हणजे गोकुळ दूध संघ आणि या गोकुळ दूध संघाचे हे जे टँकर्स आहेत हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत, ते सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये। आपण ही दृश्य बघता गोकुळ शिरगाव या परिसरामध्ये आम्ही आहोत आणि या परिसरात आता मुंबईच्या दिशेने हे जे टँकर्स जात आहेत हे टँकर्स संपूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये जात आहेत। इथून कोल्हापूरचे पोलीस हे सातारापर्यंत जाणार आणि सातारा पोलिसांना हे हँडओव्हर टँकर्स करणार। तिथून सातारा पोलीस पुण्यापर्यंत जाणार। त्यामुळे टँकर्सवर दगडफेक होऊ नये, टँकर्सचे टायर फोडले जाऊ नयेत किंवा या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलिसांनी ही दक्षता घेतलेली आहे। एकूणच आज सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी टँकर्स फोडण्यात आले होते। आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। हे हिंसक वळण टाळण्यासाठी गोकुळच्या वतीने पोलीस बंदोबस्तामध्ये हे सर्व टँकर्स आता मुंबईच्या दिशेने रवाना केलेले आहेत। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माझगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।